नमस्कार शेतकरी बंधूंनो, सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड उकाडा आणि उन्हाच्या झळा आपण सहन करत आहोत. पण या सगळ्यात आपला महत्त्वाचा प्रश्न एकच आहे, यावर्षी पाऊस कसा होणार आणि मान्सून महाराष्ट्रात कधी पोहोचणार. बाजारामध्ये आणि सोशल मीडियावर अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहेत, पण हवामान विभागाच्या अधिकृत शासकीय अंदाज काय सांगतो. आपण पेरणी कधी करावी याबद्दल संपूर्ण 100% अधिकृत आणि शासकीय माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहितीमुळे आपल्या शेतीचे नुकसान होऊ शकते. शेतकरी मित्रांनो, भारत हवामान विभागाने 2026च्या मान्सूनचा पहिला दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. या अधिकृत अंदाजानुसार यावर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान देशभरामध्ये सरासरी 92% पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी श्रेणीत राहू शकतो. याचे मुख्य 2 कारणे आहेत. पहिला, अल निनोचा प्रभाव. अल निनो म्हणजे प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वाढल्यामुळे जगभरात हवामानावर होणारे बदल, ज्यामुळे भारतात कमी पाऊस पडतो आणि दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. हवामान विभागाच्या मते या मान्सून हंगामात अल निनोची परिस्थिती सक्रिय होण्याची शक्यता आहे. यामुळे पावसाची कमतरता आणि पाऊस असमान पडण्याची धोका वाढत आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचे मोठे खंड पडू शकतात. याचं दुसरं कारण की महाराष्ट्राची परिस्थिती. तर आपल्या महाराष्ट्र हा मुख्यतः मध्य व पश्चिम भारताच्या पावसावर आधारित क्षेत्रात येतो. शासकीय आणि काही खाजगी संस्थांच्या अंदाजानुसार या कोर झोनमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहू शकते, ज्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यावर ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी अतिशय विचार करूनच पावले टाकावी लागणार आहेत. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे, पाऊस नेमका कधी येणार आणि सध्याची ताजी अपडेट काय आहे. शेतकरी मित्रांनो, हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून 16 मे रोजीच अंदमान आणि निकोबार बेटावर वेळेतच दाखल झाला आहे. आता सर्वात लक्ष केरळकडे आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार येत्या 3 ते 4 जून दरम्यान मान्सून केरळमध्ये धडक देण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. म्हणजेच यंदा मान्सूनसाठी आपल्याकडे थोडी जास्त प्रतीक्षा करावी लागणार आहे. महाराष्ट्रात पाऊस कधी बरसणार. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर त्याची पुढील वाटचाल सुरू होईल. आपल्या महाराष्ट्राच्या वेशीवर म्हणजेच दक्षिण कोकणात मान्सून साधारण 9 ते 10 जूनच्या सुमारास पोहोचण्याची प्राथमिक शक्यता आहे. मुंबई आणि पुणेकरांसाठी अशी अपडेट आलेली आहे की मुंबई आणि पुण्यातील मान्सूनचे आगमन होण्यासाठी 12 ते 14 जून उजळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अवकाळी पावसाचं पण सावट आहे. मान्सून मुख्य भूमीत येण्यापूर्वी सध्या राज्यावर अवकाळी पावसाचे सावट कायम आहे. दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळी अचानक ढग दाटून येणे. विदर्भात ताशी 50 किमी वेगाने वारे वाहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पाऊस पडणे, अशी स्थिती आज उद्या पाहायला मिळू शकते. पण यामुळे उकाडा कमी होणार नाही, तर जमिनीतील वाफा बाहेर आल्याने उफाडा अधिकच वाढणार आहे. त्यामुळे स्वतःची व पशुधनाची काळजी घ्या. शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील 1 मे रोजी हवामान विभागाच्या या अंदाजाचे संदर्भ देत शेतकऱ्यांना अधिकृत इशारा दिला आहे की पेरणी उशिरा करू नका, पण घाईही करू नका. पावसाच्या अनियमिततेलाही तयार राहा. त्यामुळे कृषी विभाग आणि हवामान विभागाच्या सल्ल्यानुसार आपल्या खालील गोष्टी नियोजन करायचे आहे. पहिलं तर पेरणीची घाई करू नका. पहिल्या मोठ्या पावसावर म्हणजेच अवकाळी किंवा सुरुवातीच्या पावसावर लगेच पेरणी करू नका. जर पेरणीनंतर 15-20 दिवस पाऊस गायब झाला तर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. तुमच्या तालुक्यात सलग 7 ते 10 दिवस मध्यम पाऊस पडू द्या. जेव्हा जमिनीमध्ये पुरेशी ओल तयार होईल आणि हवामान विभागाकडून अनुकूल अंदाज येईल, तेव्हाच लगेच पेरणीची कामे पूर्ण करा. दुसरं, कमी कालावधीची पिके निवडा. यावर्षी पाऊस कमी असल्याने जास्त कालावधीची आणि जास्त पाणी लागणारे पिके घेण्याऐवजी कमी कालावधीमध्ये येणारे व कोरडवाहू परिस्थिती सहन करणारे पिके म्हणजे ज्वारी, बाजरी, तूर अशा प्रकारचे किंवा त्यांच्या स्थानिक शिफारशीनुसार जातीला प्राधान्य द्या. तिसरं म्हणजे 30% अतिरिक्त बियाणे राखून ठेवा. मान्सून खंडित झाल्यास पूर्ण पेरणीचा धोका टाळण्यासाठी कमीत कमी
25 ते 30% अतिरिक्त बियाण्याची राखीव साठा स्वतःकडे ठेवा. चौथं, जमिनीतील ओल टिकवण्याचे उपाय. शेतामध्ये आडवी उभी नांगरणी करणे आणि पिकांच्या अवशेषाचे मल्चिंग करणे यासारखे उपाय करा, ज्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहील. शक्य असल्यास शेततळ्यामध्ये पाणी साठा करून ठेवा. 5वा मुद्दा, पीक विमा नक्की उतरवा. हवामानातील अनिश्चिततेपासून स्वतःचे आर्थिक संरक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा नक्कीच लाभ घ्या. शेतकरी मित्रांनो, हवामान विभागाचा हा पहिला अधिकृत अंदाज आहे. जून महिन्यामध्ये हवामान विभागाला आपला सुधारित अपडेट अंदाज जाहीर करणार आहे. त्यामुळे कोणत्याही खाजगी यूट्यूबवर आलेली व्हिडिओ किंवा व्हॉट्सअपवर येणाऱ्या मेसेजवर, अफवावर किंवा अंदाजावर आंधळा विश्वास ठेवून अंतिम निर्णय घेऊ नका. अंतिम निर्णय नेहमी भारत हवामान विभागाच्या अधिकृत मौसम वेबसाईटवर, IMD पुणेचे बुलेटिन आणि आपल्या तालुक्यातील कृषी विभागाचे अधिकृत सल्ला याच गोष्टीचा आधार घ्यावा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या भागात सध्या उष्णतेची काय परिस्थिती आहे हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.